मी प्रियंका गोरड. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. खरं तर आपण अनेक विषयांवरती बोलत असतो, अनेक विषयांवरती चर्चा करत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील आपण अनेक विषयांवरती आजपर्यंत चर्चा केलेली आहे आणि आज देखील आपण एका वेगळ्या विषयावरती खरं तर बोलणार आहोत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बचत गटातही करिअरची संधी हा आजचा आपला चर्चेचा विषय असणार आहे. आणि या आधी देखील आपण इंजिनिअरिंग असेल किंवा काल देखील आपण खूप छान एका महत्त्वाच्या विषयावरती खरं तर चर्चा केली आणि आजचा खरं तर विषय आहे तो अगदीच वेगळा विषय आहे. आणि आजच्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर नांदेडमधून खरं तर असणार आहेत धनंजय तांबेकर आपल्यासोबत असणार आहेत नांदेडमधून. त्याचप्रमाणे दिलीप माहुरे आपल्यासोबत असणार आहेत, ते देखील नांदेडमधूनच आपल्यासोबत असणार आहेत. त्यासोबतच सोलापुरातून अनिल कुमार नवाळे आपल्यासोबत असणार आहेत, त्रिवेणी भोंदे या देखील आपल्यासोबत असणार आहेत. चर्चेला सुरुवात करतानाच मी सर्वात आधी जाते अनिल कुमार नवाळे यांच्याकडे खरं तर जाते. सर, बचत गटांची स्थापना करताना नेमका कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवावा आणि कशी करावी? त्यामध्ये महिलांचं सर्व बाजूनी म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरण करणं हा त्या बचत गट स्थापनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. बचत गट स्थापन करत असताना आपण साधारणपणे 10 ते 11 महिलांना एकत्रित करून त्यापैकी एकीचा अध्यक्ष, एकीचं सचिव म्हणून निवड करतो आणि त्या बचत गटाला एक नाव देऊन त्या बचत गटाचं बँकेमध्ये खातं उघडतो आणि मग तिथून त्या बचत गटाचं कामकाज सुरू होत असतं. आणि त्यानंतर मग त्या बचत गटाचा बँकेशी कसा व्यवहार करायचा याची त्यांना माहिती होते आणि मग त्यातून विविध व्यवसाय करण्यासाठी बँकेमार्फत त्यांना आपण कर्ज उपलब्ध करून देतो. देखील विचारायचं आहे की बचत गट सुरू करताना नेमक्या सरकारी मदत देखील मिळते का? शासनाकडून देखील मदत केली जाते का? सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाते, ज्यामध्ये बचत गट स्थापनेनंतर त्यांना जे सुरुवातीला जे दप्तर आहे, जे रजिस्टर्स आहेत, जे फॉर्म्स आहेत, ते सर्व त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून छापून दिले जातात. बैठक कशी घ्यायची, बैठकीमध्ये कोणते विषय घ्यायचे आणि कशा प्रकारे बचत गटाचं बैठकीचं कामकाज करायचं याचं सविस्तर प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्याचबरोबर बचत गटांना बँकेकडून जे कर्ज मिळतं त्याच्यावरती जे व्याज आहे ते संपूर्णपणे शासनाकडून दिलं जातं. आजच्या तारखेला बचत गटांना 0% व्याजदरा कर्ज मिळतं. नक्कीच त्रिवेणीताई, बचत गट स्थापन करत असताना नेमके कोणकोणते अडचणी देखील येत असतात, समस्या देखील उद्भवत असतात, अशा कोणकोणत्या अडचणी नेमक्या बचत गट स्थापन करत असताना येऊ शकतात? पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. मूळ म्हणजे स्वयंसहायता गट समूहाची बांधणी करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण उमेद अभियान असं म्हटलेलं आहे, या उमेद अभियानाच्या माध्यमातून हा शासनाचा कार्यक्रम हा ग्रामीण भागामध्ये राबविला जातो. हा कार्यक्रम राबवत असताना मुख्यत्वे आपण गावामध्ये जो अजून मुख्य प्रवाहामध्ये न आलेला घटक आहे अशा घटकांना पहिले सोबत घेण्याचा या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न केला जातो की त्याच्यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता, त्याचबरोबर SC, ST, NT, OBC, मायनॉरिटी, अपंग, भूमिहीन, अल्पभूधारक अशा सगळ्या घटकांमधल्या महिलांना पहिले एकत्रित आणलं जातं. एकत्रित आणून त्यांचे गट बांधले जातात. म्हणजे पूर्वी असं होतं की गट जे आहेत हे गट
म्हणजे एक महिला एका वस्तीतली तर दुसरी महिला दुसऱ्या वस्तीतली, म्हणजे असं ते एक स्वरूप होतं. परंतु हाकेच्या अंतरावरती आता आपण महिला घेतो आहोत आणि त्या महिला एकत्रित येऊ शकतात. त्यांच्यामध्ये आपण पहिले गटाचं महत्त्व काय आहे, समूहाचं महत्त्व काय आहे, हे सगळं त्यांना सांगितलं जातं, ते पटवून दिलं जातं. सगळ्यात मोठी अडचणी अशी असते की सध्याला प्रत्येक गावांमध्ये मायक्रो फायनान्सचं खूप जास्त पे चालू आहे की महिलांना तातडीनं किंवा गावामध्ये कोणत्या कुटुंबाला जर तातडीनं कर्ज पाहिजे असेल तर ते मायक्रो फायनान्सकडे जातात किंवा सावकाराकडे जातात किंवा इतर अन्य जे मार्ग आहेत त्या मार्गाचा ते अवलंब केला जातो. आणि याच्यातून काही अंशी असं पण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी की त्यांची फसवणूकही झालेली आहे. मग ज्यावेळेस फसवणूक होते त्यावेळी मग आपण पुन्हा हे शासनाचं अभियान त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातो. तर त्यावेळी गावामधले जे कुटुंब असतात किंवा ग्रामस्थ असतात ते पटकन आपल्यावरती विश्वास ठेवायला मागत नाहीत. कारण मग त्यांच्यासोबत बसणं, त्यांना हे सगळं समजावून सांगणं आणि त्यांच्यासमोर मग आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून सक्सेस स्टोरीज कोणकोणत्या पद्धतीनं उभ्या राहिलेल्या आहेत, महिलांच्या जीवनमानामध्ये कशा पद्धतीनं बदलाव झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस त्यांच्यासोबत एक मांडणी होते, त्यांना हे अभियान जे आहे हे अभियान खाजगी नसून शासकीय अभियान आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण त्यांना पटवून देतो, सांगतो, त्यांचा विश्वास बोला त्यांचा मग विश्वास यावरती येतो. नक्कीच. आपण आता धनंजय सरांकडे मी जाते. धनंजय सर, बचत गटांना कर्ज देताना बँका नेमका कोणते निकष समोर ठेवून खरं तर बचत गटांना कर्ज देत असतात? ॲक्च्युली महिलांचा सर्वांगीण विकास हा आपण अतिशय सर्वांच्या माध्यमातून ऐकत आलेला शब्द आहे, पण खऱ्या अर्थाने त्यांना स्वतःच्या पायावर स्टँड आणि हे करत असताना त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करणे. आणि आज असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या मागण्या वाढलेल्या आहेत. तर केवळ कर्ज पुरवठा न करता आज बँकिंग इंडस्ट्री त्यांना लागणारं रॉ मटेरियल, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि हे करत असतानाच त्याचं कौशल्य आधारित प्रशिक्षण सुद्धा त्यांना उपलब्ध करून देणं याकरता बँकेचा फोकस असतो. आणि खूप चांगल्या प्रकारे बँकिंग इंडस्ट्री आज या बचत गटाच्या माध्यमातून महिलांकरता, महिला सक्षमीकरणाकरता काम करत आहे. नक्कीच. विशेषतः मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित विभागाचा जर आपण विचार केला तर इथे ग्रामीण भागासोबतच शहरी भागात सुद्धा एक फार मोठं अफाट बचत गटांचं जाळं विणलं गेलेलं आहे. आज आपण मॉलमध्ये ज्या TDBS वगैरे बघतो, या नांदेड सारख्या ग्रामीण भागातल्या अर्धापूर सारख्या ठिकाणच्या आमच्या महिला भगिनींनी तयार केलेल्या आहेत. अशा विविध छोट्यातल्या छोट्या वस्तूंपासून तर आज मोठ्या कन्स्ट्रक्शन करता लागणारे ज्या मशिनरीज आहेत या सुद्धा आज महिलांनी स्वतःच्या गटाच्या माध्यमातून उभारलेल्या असून असंख्य सक्सेस स्टोरीज आज मराठवाड्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहे. मला हे अभिमानानं सांगावं असं वाटतं. नक्कीच. खरं तर दिलीप सर देखील तिथेच आहेत. दिलीप सर, बचत गटाची निर्मिती करताना तुम्हाला देखील अनुभव आहे, तर ती निर्मिती करत असताना बँकेमधून तुम्हाला कसं कर्ज मिळालं किंवा काही अडचणी आल्या का? बँकेचा तसा फारसा खूप अनुभव चांगला नाही सुरुवातीचा, कारण की सुरुवातीला खूप प्रचंड त्रास होतो आणि जे महिला बचत गट चालवण्याचा प्रयत्न करतात त्या महिलांना प्रचंड त्या कष्ट घ्यावं लागतात बँकेमध्ये अधिकाऱ्याची हे लोन प्रस्तावित करण्याच्या वेळेस, की आम्हाला लोन कसं मिळणार या फॉर्म पासून तयारी करावी लागते. कारण की बचत गट हा जो तयारी केला याच्यातून जी सुरुवात होते बँकेकडून ती खूप निराशाजनक होते सुरुवातीला मॅडम. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत आता अर्चना ताजणे आहेत, त्या देखील बेलापूर स्टुडिओमधून थ्रू झालेल्या आहेत, आपल्यासोबत आहेत त्या. अर्चना ताई, आता तरुणाईला खरं तर ह्या करिअरकडे ओढायचं असेल किंवा हे करिअर देखील चांगलं आहे आणि यामध्ये देखील तुम्ही खूप काही चांगलं करू शकता, खूप चांगले पैसे कमवू शकता, ही तरुणांमध्ये खरं तर ते रुजवायचं असेल तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? येस, डेफिनेटली.
बचत गटांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून खूप पुढे लोक गेलेले आहेत. फार सारे, जसं ताईने सांगितलं किंवा दिलीप सरांनी सांगितलं की फार काही सक्सेसफुल स्टोरीज पण आहेत. पण कधी काय होतं की टेक्निकल ज्या बाबी असतात, जे टेक्निकल पॉईंट्स असतात, ते पॉईंट्स कंप्लीट न झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम्स होतात आणि ते गट मध्येच बंद केले जातात. तर आज जर तरुणाईला जर आपण ह्या गोष्टींमध्ये आणलं, बरेचसे तरुण बेकार असतात, त्यांना काही काम नसतं, म्हणजे आज एवढं सर्व क्वालिफिकेशन होऊन किंवा एवढं सगळ्या डिग्रीज घेऊन सुद्धा ते घरी बसलेले असतात. तर अशा वेळेमध्ये मग त्यांनी काय करायचं, तर आज आपण ह्या ग्रुपला किंवा ह्या ज्या तरुणाईला जर एकत्रित घेतलं आणि एकत्रित घेतल्यावरती त्याचा फायदा असा होणार आहे की दे आर एज्युकेटेड. त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि प्लस ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, म्हणजे इतर जे आता महिला बचत गट ज्या चालवतात, तर त्या चालवत असताना त्यांना जे इश्यूज येतात, जे प्रॉब्लेम्स येतात, आपण एखादी वस्तू जर बनवली पण ती बनवल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे किंवा ती वस्तू आज बाजारापर्यंत कशी पोहोचली पाहिजे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी ह्या त्या नाही पूर्ण करू शकत. म्हणून बरेचसे काही जे बचत गट आहेत किंवा जे लोक मेहनत केलेली असते, एक काही सर्टन पॉइंटमध्ये ते स्टॉप होतात. पण आज हेच जर आपण तरुणाईला जर लिंक झाले हे बचत गट किंवा तरुणांचे बचत गट यायला झालं, तर तरुणांमध्ये त्यांचा जो बेरोजगार आहे तो बेरोजगार जाईल पहिल्यांदा. सेकंड गोष्ट अशी आहे की त्यांच्यामध्ये जी काही इच्छाशक्ती असते, म्हणजे येस मी हे करू शकतो, हा जो त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो ना, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्लस त्यांचं शिक्षण आणि बाकीच्या इतर गोष्टी जर एकत्रित येऊन त्यांना टेक्निकल बाबी माहिती असतात, आज इंटरनेट आहे किंवा बऱ्याचशा सोशल मीडिया आहे, ह्या मीडियावरती हे लोक ऑलरेडी आहेत, तर ह्या गोष्टींना सगळ्यांना जर क्लब केलं तर डेफिनेटली जो काही तरुण आहे, आज तरुण बेरोजगार आहेत, त्या तरुणाची बेरोजगारी 101% संपून जाणार. बिकॉज फार छोटीशी गोष्ट आहे, 10 किंवा 12 लोकांनी एकत्रित यायचं आहे, गट तयार करायचा आहे. नॉट नेसेसरी की BPLचेच गट पाहिजे, आपण APLचे म्हणजे अबव पॉवर्टी लाईनचे पण गट करू शकतो. बँक 6 महिन्यानंतर कर्ज देते, ते कर्ज पहिल्यांदा 50,000 असतं, 50,000 नंतर जसं जसं रिपे होतं ते कर्ज पुन्हा त्यांना भेटत जातं आणि मग त्या माध्यमातून ते पुढे फार काही करू शकतात, ज्या फील्डमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे त्या. नक्कीच. आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिलाच फोन आलेला आहे औरंगाबादवरून माधव यांचा. माधव, काय प्रश्न आहे तुमचा? माधव, तुमचा प्रश्न सांगा. हॅलो, बोला. हो मॅडम. एक औरंगाबादला मी बचत गट चालवतो, 20 स्त्री आहेत त्याच्यामध्ये. पण मॅडम असं उद्योगाबद्दल वगैरे आम्हाला काही माहित नाही, फक्त गटातूनच कर्ज वितरण करायचं आणि पैशाची देवाणघेवाण होते. याच्या पुढची काय माहिती असं आम्हाला भेटेल? तुमचा प्रश्न नीटसा कळलेला नाहीये. आम्ही बचत गट चालवतो, 300 रुपये प्रति महिना, 4 वर्ष झाले. पण बचत गटामधूनच फक्त पैसे वितरण करतो मॅडम. उद्योग वगैरे काही म्हणजे कसे तुम्हाला करायचे? नफा नाही मिळत आहे का? नफा मिळतो म्हणजे उद्योग काय करायचे ते असं कुठलं काही माहित नाही, फक्त पैशाची देवाणघेवाण चालते मॅडम. अर्चनाताई, काय सांगाल? तुमच्या गटामध्ये ज्या काही महिला आहेत, ठीक आहे, आपण बचत गट चालवतो तर त्या गटामध्ये 10 महिला असतात. त्या 10 महिलांमध्ये एक अध्यक्ष असते, सेक्रेटरी असते आणि खजिनदार असते, ठीक आहे. तर आपल्या 10 गटामध्ये महिलांची आवड काय आहे, म्हणजे त्या महिला काय उद्योग करू शकतात, त्यांना काय हवं आहे किंवा ते काय बनवू शकतात. तुम्ही एक गटाची मीटिंग घ्या. मीटिंग घेतल्यानंतर तुम्ही सर्वांनी ठरवा की आपल्यामध्ये समजा एखादी मी आहे, समजा मी बचत गटामध्ये आहे आणि मला समजा टेडी बेअर बनवायला येतं किंवा मी छानशा पुरणपोळ्या बनवते किंवा मी म्हणजे काही एखादी गोष्टीमध्ये मी पारंगत आहे, मग आपण ह्या गोष्टीला पुढे कसं नेऊ शकतो, ह्याच्यामध्ये आपण बिझनेस कसा वाढवू शकतो, हे तुम्ही एकत्रित बसा. एकत्रित बसल्यानंतर हा विषय घ्या, हा ठरवा की येस आपण हे गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये ज्या 10 महिला असतील किंवा 12 महिला असतील त्यांची सर्वांची सहमती घ्या आणि डेफिनेटली जर सर्वांनी एकत्रित आल्या, सर्वांची मनं जर झाली एकत्रित, तर तुम्ही कोणताही उद्योग करू शकता. बट
अगेन म्हणजे तुम्ही जसं विचारता की मी काय करू शकतो ते आम्ही नाही सांगू शकत. तुमच्या गटातल्या ज्या महिला आहेत 10 महिला, त्या 10 महिलांमध्ये तुम्ही ठरवा, मीटिंग घ्या की आपण काय करू शकतो आणि ज्या ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये पारंगत आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. नक्कीच, म्हणजे एका गटाच्या माध्यमातून आपण खरं तर विविध गोष्टी देखील करू शकतो. त्या महिलांचा कल कशाकडे आहे, त्याची आवड कशाकडे आहे आणि त्यांच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे हे पाहून खरं तर एका गटातूनच असे विविध व्यवसाय देखील करणं खरं तर शक्य आहे. अर्चनाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी दिलीप सरांना विचारते, सर बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय नेमका कसा करावा? मॅडम, व्यवसाय कसा करा, आज आम्ही जे नांदेडमध्ये ते सिटी मॅक्सच्या माध्यमातून जे बचत गट चालवलेला आहे, तर आज माझी पत्नी ते यशस्वीपणे, रीता मवारी आहे त्यांचं नाव, आणि ते पूर्ण यशस्वीपणे हाताळत आहे. आज आमच्या फोटो लॅब जी संकल्पना बचत गटातून तयार केलेली आहे, आज आमचा 2 कोटीचा व्यवसाय झालेला, जे कमी भांडवलामध्ये, शून्य भांडवलातून सुरुवात केलेली आहे त्या भांडवलाची. तर आज पूर्ण ते 10 वर्षात हा 2 कोटीवर व्यवसाय नेलेला आहे आम्ही पूर्ण बचत गटाच्या माध्यमातून, आणि संपूर्ण हे महिलाच का सांभाळतात. माझ्या पत्नी कल आल्यानंतर पुन्हा घरचं वातावरण पेशाचं आणि इथं आल्यानंतर व्यावसायिक वातावरण, याच्यामधून त्यांनी जे माझ्यासोबत साथ दिली आणि त्यानंतर जो बचत गट स्थापन केला फोटोग्राफी मधला, त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून आम्ही आज मोठ्या इंडस्ट्रीकडे वाटचाल केलेली आहे. मॅडम, नक्कीच आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आला आहे जमुना यांचा उल्हासनगरवरून. जमुना, काय प्रश्न आहे तुमचा? जमुना, तुमचा प्रश्न सांगा. हॅलो, बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा सर, आमचा उल्हासनगर मध्ये बचत गट आहे, दम्मदिक महिला बचत गट. हो तर आम्हाला बचत गटापासून भरपूर फायदा भेटला. आम्ही उल्हासनगर मध्ये बचत गट स्थापन केला 2009 ला. बचत गटामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि आम्हाला बचत करायची पण सवय लागली. आम्ही व्यवसाय सध्या काही करीत नाही, पण आम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे टॅक्स पावत्या वाटण्याचं, अजून लाईट बिल वाटण्याचे बरेच कामं भेटतात. त्याच्यामुळे आम्हाला महानगरपालिकेतली माहिती पण झाली आणि सगळेजण आम्हाला सहकार्य पण करतात महानगरपालिकेतले, आणि बचत गटामुळे आम्हाला आनंद झाला. कोणत्या पण गोष्टीत आम्हाला सहकार्य भेटतं, सगळ्या गोष्टीत. खरंच अगदी कौतुकास्पद आहे. म्हणजे खरं तर हा प्रश्न नव्हता त्यांना, खरं तर प्रेक्षकांना खरं तर सांगायचं होतं की बचत गटाच्या माध्यमातून देखील तुम्ही यश प्राप्त करू शकता. एक खूप चांगलं करिअर आहे. तुम्ही नोकरी अशी आहे की कधीही एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करताय, नोकरी कधीही कमी करू शकतात तुम्हाला नोकरीवरून, किंवा ती कंपनी कधीही बंद पडू शकते. मात्र हा बचत गट आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता नाही बघितली जात, त्याच्यामध्ये फक्त तुमचे कला गुण एवढंच बघितलं जातं. खरं तर धन्यवाद जमुनाताई, तुम्ही इतका छान फोन केला त्या कार्यक्रमामध्ये. मी पुन्हा एकदा अनिल कुमार सरांना विचारते, सर तुमचा अनुभव काय आहे, म्हणजे यशाची कितपत खरं तर खात्री आहे बचत गटामध्ये? मी तर म्हणेन की बचत गटामध्ये महिला सक्षमीकरणाची आणि यशाची 100% खात्री आहे. ज्या महिला कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या, चूल आणि मूल हेच त्यांचं कार्यक्षेत्र होतं, त्या महिला आज हैदराबाद, दिल्ली, जयपूर, मुंबई अशा ठिकाणी आपली बचत गटाची विविध उत्पादनं विक्रीसाठी घेऊन जात आहेत. आणि आमच्या जिल्ह्यात तर कितीतरी महिला बचत गट ह्या शहरामध्ये जाऊन तिथल्या बचत गट विक्री प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन हजारो नाही लाखो रुपयाची त्यांची विक्री तिथं होते आणि त्यांना उत्पन्न मिळत असतं. यावर्षीच आमच्या जिल्ह्यातील महिला बचत गट दिल्ली, त्याचबरोबर कर्नाटक, त्यानंतर केरळ ह्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांच्या उत्पादनांना मिळालं. त्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत, जेन आहे, इतर अतिशय चांगल्या अशा सजावटीच्या आकर्षक वस्तू आहेत. ह्या वस्तू त्या तिथं घेऊन घ्या आणि त्या मार्केटमध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुंबईला महालक्ष्मी सरस जे भरवण्यात येतं, त्या सरसमध्ये सुद्धा आमच्या बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. त्यांच्या उत्पादनांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आता आपल्याकडे कॅशलेस व्यवहार करायचे होते, तर आम्हाला सुरुवातीला नक्कीच आपल्याला या कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे प्रतिभा यांचा मालाडवरून. प्रतिभाताई, काय प्रश्न आहे तुमचा? प्रतिभाताई, तुमचा प्रश्न सांगा. मला अर्चना मॅडमला असं विचारायचं. हॅलो, बोला बोला. हा, मला असं विचारायचं, मी इथे मलाडमध्ये राहते.
हा, तर मला त्यांना विचारायचंय की म्हणजे मी कशा पद्धतीने चालू करू शकते. मला बऱ्याच दिवसापासून हे चालू करायचंय. तुमचा टीव्हीचा आवाज बंद करा आणि तुमचा प्रश्न एक सलग विचारा ताई. ओके ओके, एक मिनिट आवाज कमी. हॅलो, बोला. हा, मला ना बचत गट इथे चालू करायचा आहे मुंबईमध्ये. तर मी म्हणजे कुठल्या पद्धतीने चालू करू शकते आणि नेमकं स्टार्टिंगचं काय प्रोसिजर असते त्याची? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर अर्चनाताई देतील. मात्र सर्व प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा प्रश्न विचारत असताना खरं तर तुमच्या टीव्हीचा आवाज आहे तो पूर्णपणे बंद ठेवा, त्यामुळे प्रश्न समजण्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत. अर्चनाताई, काय उत्तर द्या? तुम्ही सुरुवातीला एक 11 ते 12 महिलांचा गट बनवा. गट बनवणं म्हणजेच आपला जो ग्रुप आहे, आपल्या ज्या जवळच्या महिला आहेत, अगदी एकदम शेजारच्या महिला पाहिजेत अशा महिला, आणि ज्या आपल्या समविचारी असतील म्हणजे ज्या आपल्याच विचाराच्या असतील अशा महिलांना घेऊन तुम्ही 10 ते 12, कधी काय होतं की एखादी जर महिला त्याच्यामधून ड्रॉप झाली तर तो गट बंद होतो. तर त्यापेक्षा एक 12 महिलांचा आपण गट बनवायचा. एक जरी कमी झाली तर गट आपला बंद होत नाही. 10 ते 12 महिलांना तुम्ही एकत्रित आणायचं. एकत्रित आणल्यानंतर बचत गट काय आहे? बचत गट म्हणजे गटाने केलेली बचत, बरोबर. तर असं आपण त्या बचत गटामधून काय काय करू शकतो त्याचे सगळे म्हणजे फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच आहेत. बचत गट केल्याने तुमची एक छोटीशी अमाऊंट असते, ती छोटी अमाऊंट आपण दर महिन्याला बँकेमध्ये भरतो. बँकेमध्ये भरल्यानंतर त्याचं आपल्याला व्याजही मिळतं. आज एका महिलेने जर 100 रुपये भरले तर 12 महिलांचे 1200 रुपये एका महिन्याला होतात. तर एक वर्षाला किती झाले? 12,000 रुपये झाले. तर हे जे 12,000 रुपये आहेत त्याच्यामध्ये समजा आज आपल्या गटातली एखादी महिला आहे, तिचा मुलगा अचानक आजारी पडला, किंवा एखाद्या महिलेला शाळेमध्ये फी भरायचे, तिला फी भरायला पैसे नाहीयेत, तर बचत गटाचे हे फायदे आहेत की आपण काही समजा आपण व्यवसाय जरी नाही केलात ना तर आपण एकत्रित बचतीने खूप काही करू शकतो. आपण जे सावकाराकडून 10% तुम्ही व्याज घेता, माकडवाले म्हणतात त्यांना, त्या 10%मुळे सर्व महिलांचं नुकसान होतं. तर ते न होता तुम्ही एकत्रित येऊन स्वतःची बचत केली तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींपासून वाचाल. त्याच्यानंतर याच्याही पलीकडे जाऊन तुमचा गट व्यवस्थित झाला. गटाची प्रोसिजर ही आहे की तुम्ही मीटिंग घ्या. मीटिंगमध्ये गटाचं नाव ठरवा की असं हे आपण गटाला नाव देऊया. नाव ठरल्यानंतर त्याचा बचत गटाचा एक फॉर्मॅट असतं, ते तुम्हाला कोणत्याही बँकेत गेलात ना तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते फॉर्मॅट मिळणार. तुम्ही साधा सिंपल बचत गटाचा स्टॅम्प तयार करा. अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार ठरवा. बँकेमध्ये जा. बचत गटाचं अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन केल्यानंतर एकदम सिंपल प्रोसिजर आहे. दर महिन्याला आपण ते पैसे बचत गटाचे आपल्या त्या अकाउंटमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर 6 महिन्याने तुम्हाला बँक लोन पण देते. हा तुमचा सरप्लस पॉइंट झाला. नक्कीच. खरं तर मी त्रिवेणी ताईंकडे पुन्हा एकदा जाते. बचत गटाच्या माध्यमातून असे किती उद्योग आहेत जे उभारता येऊ शकतात महिलांना? मला याबद्दल खरंच सांगायला आनंद वाटेल की उद्योग उभारायचा म्हटलं की आपल्याला 5 आकडी किंवा 6 आकडी रकमेची गरज भासते असा समज आहे आपल्यामध्ये. पण 3 आकड्याच्या रकमेमधून सुद्धा एक मोठा उद्योग उभारला जाऊ शकतो. याचा आता किती जणांनी विचार केला हे नक्की सांगता येणार नाही. पण मला एक सक्सेस स्टोरी या ठिकाणी सांगायला आवडेल की आमच्या सोलापूरमध्ये उंबरगे म्हणून गाव आहे बार्शी तालुक्यामध्ये, आणि त्या ठिकाणी आमच्या काजलताईची ही स्टोरी आहे. म्हणजे पारधी समूहाचा हा 7 जणींचा स्वयंसहायता गट आहे, आणि त्या गटाच्या माध्यमातून ते 35 रुपये दर आठवडी, म्हणजे आमच्या उमेद अभियानामध्ये दशसूत्रीच्या आधारावरती ही बैठक चालते. आठवडी बैठक असते. दशसूत्री हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये 5 सूत्र हे धन व्यवहाराचे आहेत, तर पुढची 5 सूत्र जी आहेत ही मन व्यवहाराची आहेत. कारण महिलांचं आपल्याला उपजीविकेवरती काम करायचं आहे. त्यांना एक शाश्वत उपजीविका निर्माण करून द्यायची आहे. तर ही शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी सातत्यानं त्यांच्यासोबत कपॅसिटी बिल्डिंग, ज्याला आपण क्षमता बांधणी म्हणतो, हे क्षमता बांधणीचं काम आपल्याला सातत्यानं करायला लागतं. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काम पुढे न्यायला मागतो तर त्यांच्याकडे कोणकोणते स्त्रोत उपलब्ध आहेत, नैसर्गिक किंवा कला कौशल्य अशा सगळ्या पद्धतीनं. मग त्यांच्याकडे शेती आहे का, किंवा ते जंगलामध्ये राहतात का, आजूबाजूला म्हणजे त्यांच्याकडे कला कौशल्य कोणतं आहे, शिलाई काम येतं का, काही खाद्यपदार्थ ते चांगल्या पद्धतीनं बनवू शकतात का, म्हणजे यासारखे. तर याच्यामध्ये आमच्या काजलताईंनी ज्यावेळेस त्यांची बचत गोळा झाली पहिल्या आठवड्याची, ती साधारण
245 रुपये त्यांचे जमा झाले आणि बचत ही आम्ही बँकेमध्ये जमा करत नाही. खातं हालाकी बँकेत खोललं जातं पण लगेच आपण ते बँकेत जमा करत नाही. तर त्यामधून त्या 245 मधून आठवड्याची कोणाला काय गरज आहे हे सगळं विचारण्यात आलं. तर 200 रुपयामध्ये काय होणार आहे असं त्यांच्यामध्ये एक विचार आला की आपण काय करायचं. तर मग त्यातून आमची जी काजल ताई आहे ती म्हणे की मला यातले 200 रुपये पाहिजे. कशासाठी हा प्रश्न परत गटाने विचारला, कारण ट्रान्सपरन्सी हा या समूहामधला एक महत्वाचा भाग आहे. कशासाठी, खर्च काय करणार. तर तिने सांगितलं मला यातून अंडी घ्यायची. 42 अंडी त्यांनी घेतली. ती अंडी उबवण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या कोंबड्या पण नव्हत्या. शेजारची जी ताई आहे तिच्याकडनं तिनं कोंबड्या उसण्या घेतल्या. ती 42 अंडी उबवली. त्यातली 2 अंडी डिफंक्ट निघाली, 40 अंडी उबली गेली, म्हणजे 40 पिलं मिळाली. आणि ह्या 40 पिलांच्या माध्यमातून म्हणजे ती 40 पिलंही मोठी झाली. पण त्यातली 2 पिलं तिने, जसं आपण म्हणतो ना की शेजारचीकडनं आपण पीठ घेतलं तर आपण थोडंसं चिमूटभर जास्तीचं पीठ टाकून आपण तिला परत करत असतो. त्याच पद्धतीनं त्याची जाणीव ठेवून हिने 2 पिली जी आहे ती त्या शेजारी म्हणजे जिच्याकडनं कोंबड्या घेतल्या होत्या त्यांना तिनं परत केल्या. आणि बाकीचे जे कोंबडे आहेत त्याचे चांगलं जतन केलं. त्यातून पुन्हा त्यांना अंडी मिळत गेली, काही कोंबडे मिळाले, काही अंडी मिळत गेली. आणि घर बसल्या त्यांना रोजच्याला 150 ते 200 रुपयाचा त्यांचा अंड्यांचा बिझनेस चालू झाला. अरे वा. कोंबड्यांना पण मागणी येत गेली. नंतर त्यांना आमच्याकडनं खेळतं भांडवल मिळालं 15,000चं. पुन्हा त्यांना बँक लिंकेज झालं, म्हणजे त्यातूनही त्यांनी फायदा घेतला. आणि जवळपास म्हणजे हा 2 वर्षाचा गट असेल, पण त्या 200 रुपयापासून उभ्या केलेल्या यांच्या ह्या उद्योगातून आज सगळ्यात त्यांचं भांडवल जे आहे जवळपास 90 ते 95 हजाराचं भांडवल त्यांचं उभं राहिलेलं आहे, स्वतःचं वैयक्तिक. नक्कीच, खरं तर कौतुकास्पद आहे. मोठं भांडवल असणंच गरजेचं आहे असं नाहीये. खरं तर त्रिवेणीताईंनी जो अनुभव सांगितला त्यावरून तरी असं दिसतंय की तुम्ही छोट्या रकमेनं जरी सुरुवात केली तुमच्या व्यवसायाला, जो कुठला व्यवसाय असेल, मात्र त्या व्यवसायाला नंतर तेवढीच वाढ होत जाते आणि त्याच्यापासून येणारा जो मोबदला असेल तो तेवढाच मोठ्या प्रमाणावरती मिळत जातो. खरं तर औरंगाबादवरून आपल्याला विशंबर यांचा फोन आलेला आहे. बोला, काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न असा आहे की हे जे बचत गट चालू होत आहे ते फक्त महिलाच ओपन करू शकतात का जेंट्स पण ओपन करू शकतात? त्याच्यामध्ये एखादा छोटा उद्योजक पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो का? नक्कीच दिलीप सर, याचं उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल. पुरुषांचा पण सर्वात चांगला मोठा गट होऊ शकतो. आज बांगलादेशमध्ये जे बचत गटचे जे प्रणेते आहेत आपले, त्यांनी तर खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये जे बचत गटाचं स्वरूप तयार केलेलं आहे आणि त्यांच्याकडून तर खूप काही छोट्याशा देशामधून शिकण्यासारखं खूप काही बचत गटाचं काम झालेलं आहे. आपण नेट आणि युट्यूबवर वगैरे बघू शकतो त्यांचं बांगलादेशचं जे काम आहे बचत गट. तिथं सर्वात जास्त स्त्री वर्ग आणि पुरुष वर्ग दोन्ही लोक बचत गटमध्ये दोन्ही स्वरूपात चांगले काम करत आहेत तिथं. नक्कीच, म्हणजे बचत गट आहे तो फक्त महिलांनीच सुरू केला पाहिजे असं काही नाहीये, पुरुषांनी देखील पुरुष पण करू शकतात. नक्कीच, समोर उदाहरण आहे सर तुमचं. नक्कीच, खरं तर पुरुष पण आहे ते बचत गट आपला स्वतःचा सुरू करू शकतात. तरुणांना खरं तर बचत गटामध्ये अनेक संधी आहेत. तरुण देखील ह्या संधीचा उपभोग खरं तर घेऊ शकतात. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर मोठं व्हायचंय मला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आज चर्चा करतोय ती म्हणजे बचत गटातही करिअरच्या काय काय संधी आहेत. आणि खरं तर आपल्याला आपले मान्यवर आहेत ते खूप छान मार्गदर्शन करतच आहेत. अर्चना, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रत्येक व्यवसाय सुरू करताना एक काउन्सिलिंगची गरज असते, तर या महिला बचत गटाच्या या महिलांना देखील काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे का? येस, डेफिनेटली. कारण बऱ्याच वेळा महिलांबद्दल असं म्हटलं जातं की 1000 पुरुष एकत्र येऊ शकतात पण 10 महिला एकत्रित येऊ शकत नाही. तर त्या गोष्टी म्हणजे काही प्रमाणात खऱ्या पण आहेत. बिकॉज प्रत्येकाला जर असं वाटत असतं की आज समजा
एखादी व्यक्ती आहे तीच पारंगत आहे, मग तिच्या मनानुसारच आपण का करायचं? मग अध्यक्ष असं म्हणतोय किंवा सेक्रेटरी असं म्हणतोय, मग आम्ही कोण आहोत? मग आम्ही पण सेम पैसे भरतो, मग आम्हाला असं का नाहीये? म्हणजे असे बरेचसे त्यांचे प्रश्न असतात आणि ह्या गोंधळामध्ये ना त्यांचा बचत गट 3 महिने 4 महिने 5 महिने कंटिन्यू चालतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते लोक ड्रॉप आउट होतात. मग ह्या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित करायच्या असतील तर बचत गटांना, जसं त्रिवेणी ताई वगैरे हे सर्व लोक करतात तसंच आम्ही इकडे मुंबई ह्या परिसरामध्ये आम्हीही करतो की बचत गटामधल्या ज्या महिला असतात आम्ही त्यांची महिन्यातून एकदा मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सर्व गोष्टी समजून सांगतो की तुम्हाला याचे फायदेच फायदे आहेत, याच्यापासून तर नुकसान नाहीये. आणि आपण फार छोटीशी अमाऊंट, म्हणजे अगदी आपण आज बाजारामध्ये गेलो तर 100 रुपयाच्या खाली आपली भाजी येत नाही बाजारामध्ये, ते फक्त आपण 100 रुपये मिनिमम आपण आपल्या बचत गटामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्या 100 रुपयामधून आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी इतर काही गोष्टी असतात, इतर काही इमर्जन्सीज असतात, त्या गोष्टींसाठी आपल्याला हे फायदे होणार आहेत. तर मग ह्या फायद्यांसाठी तुम्ही एकत्रित येणं आणि एकत्रित राहणं किती गरजेचं आहे. एकत्रित राहणं हा मोठा इश्यू नाहीच आहे, फक्त तुम्ही एकत्रित येऊन तुम्हाला बचत करायची आणि ती बचत आपण बँकेमध्ये टाकतो किंवा जसं ज्याला गरज असते तसं ते आपण ती हे करतो, म्हणजे स्प्रेड करतो, पैसे देतो इतर महिलांना. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर डिस्प्यूट झाले, तुमचे जर काही वाद झाले तर ते वाद तिथल्या तिथे पटकन मिटले पाहिजेत. बरेच गट असे होतात की सुरू होतात आणि नंतर मग ते बंद पडले जातात. मग बंद पडण्यामागे बरेचशी कारणं असतात. मग ती कारणं त्याच वेळेला त्याच मुवमेंटला जर सॉर्ट आउट झाले ना तर ते गट फार छान चालतात. त्याचं एक मी छोटंसं उदाहरण देते. म्हणजे असं काही गरज नाहीये की स्लम मधल्याच महिलांनी बचत गट केले पाहिजेत. बाकीच्या ज्या अबव पॉवर्टी लाईनच्या ज्या काही महिला आहेत त्यांचे पण गट आहेत. आमचं एक भांडूपचं उदाहरण आहे. तर त्यांचे जवळजवळ 8 ते 9 गट आहेत. ते 8 ते 9 गट सगळे गट एकत्रित केलेत त्यांनी. ठीक आहे. तर ते 9 गट एकत्रित करून ते काही उद्योग वगैरे काही करत नाहीये, व्यवसाय काही करत नाहीये, कोणाला नाही करायचा असतो व्यवसाय, पण आज ते गट 7 ते 8 गट एकत्रित करून जी काही त्यांची छोटी छोटी जी थोडी बचत असते ती इंटरेस्ट वगैरे जॉईन करून त्यांना जी भेटलेली असते आणि लोन असतं, हे सगळं कंबाईन करून एखाद्या महिलेला तिच्या मुलाचं डोनेशन भरायचंय किंवा 12वी नंतर त्याला काहीतरी गोष्टी करायच्या आहेत करिअरसाठी किंवा अचानक घरात काही इमर्जन्सी आली त्या इमर्जन्सीसाठी, म्हणजे बरेचशा अशा गोष्टी आहेत की त्या महिलांनी एकत्रित येऊन म्हणजे अगदी ते 5-5, 4-4 लाखाचं पण लोन देतात, अवेलेबल करून देतात. तर हे आपापसा गटामधलं हे अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे इट्स आपल्यावरती डिपेंड असतं की आपण त्या गटाला कोणत्या लेवलमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा फायदा आपण आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या इतर ज्या आजूबाजूच्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण इझिली कसं करू शकतो. फार सोपी गोष्ट आहे. फक्त एक छोटंसं काउन्सिलिंगची गरज असते. काही ऍटिट्यूड असतात, काही गोष्टी असतात त्या तिथल्या तिथे सॉर्ट आउट झाला, काउन्सिलिंग झाली त्यांची प्रॉपरली, तर गट फार छान चालतात आणि ते खूप मोठं काही करू शकतात. खरं आहे. खरं तर बचत गटामध्ये शैक्षणिक पात्रता देखील नसते. अगदी कुणीही बचत गट हा तयार करू शकतो. त्याच्यामुळे असं नाहीये की माझं शिक्षण नाहीये खूप जास्त, मग मी कसं काय बचत गट चालवू शकते. तर आता अर्चनाताईंनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य काउन्सिलिंग कुणाकडनं करून घेतलं तर नक्कीच तुम्ही देखील बचत गट खूप छान पद्धतीने चालवू शकता. कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे गणेश यांचा खेडवरून. गणेश, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार, मी राजगुरुनगर खेडमधनं गणेश खनसे बोलतोय. बोला. माझ्या 14 महिलांना सोबत घेऊन आम्ही एक बचत गट चालवतोय, स्वयंसिद्धी बचत म्हणून. तर आम्ही एक मसाला पॅकेजिंग एक प्रोडक्ट बनवलेले बचत गटाने. आमचं प्रोडक्ट मार्केटिंग करण्यासाठी स्टॉल वगैरे कसे सिस्टम असते त्याची मला इन्फॉर्मेशन हवी होती. अर्चना मॅडम. नक्कीच अर्चना. नमस्ते गणेश खनसे. मार्केटिंगचा जो मुद्दा आहे तो तुम्ही पॅकेजिंग, जे मसाला पॅकेजिंग केलं आहे तर त्या पॅकेजिंगमध्ये तुम्ही तुमच्या 12 गटांपैकी त्या गटांमध्ये ज्या महिला टॉकेटिव्ह आहेत, ज्या बोलू शकतात, ज्या काही तुमचं प्रोडक्ट आहे, समजा एखादी ही मसाल्याची गोष्ट आहे, हा मसाला चांगला कसा आहे, ह्या मसाल्यामध्ये काय काय आहे, हे जर एखाद्याला पटवून दिलं ना, ते शॉप टू शॉप त्यांना जावं लागेल, ती मार्केटिंग करावी लागेल. आणि मग समजा एखादी हल्दीरामची एजन्सी असते किंवा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ब्रँडची एजन्सी असते, तसं तुम्हाला स्वतःचा ब्रँड बनवायला थोडा वेळ जाईल. बट त्या अगोदर तुम्ही एक छोटं छोटं तुमच्या त्या महिलांना, ज्या बोलणाऱ्या महिला आहेत अशा महिलांना पुढे करून तुमचं जे पॅकेट आहे, पॅकिंग जे करतात ते पॅकिंग छानसं सुंदरसं असतं. बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. छानसं पॅकिंग केलं, त्या पॅकिंग नंतर
घेतल्यानंतर तुम्ही ते काय आहे, त्याचा कसा फायदा आहे, किती स्वस्त आहे, इतर प्रोडक्टपेक्षा हे चांगलं का आहे, हेच का घेतलं पाहिजे, हे जर छानसं पटवून दिलं तर 10 जणांपैकी 5 जण आरामात कन्व्हिन्स होतील. हळूहळू तुमचं ते कन्व्हिन्सिंगच्या गोष्टी वाढतील, तुमचं मार्केटमध्ये ब्रँड होईल आणि ब्रँड झाल्यानंतर डेफिनेटली तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ते पुढे हे करू शकता. नक्कीच. खरं तर मला धनंजय सरांना विचारायचं आहे की सर, एखादा बचत गट आहे ज्यांनी लोन घेतलेलं आहे बँकेकडून एखाद्या, मात्र त्या बचत गटाकडून जास्त नफा त्यांना मिळत नाहीये, जास्त नफा साध्य करता येत नाहीये त्यांना. मग अशा वेळेला जर त्यांचे हफ्ते असतील कर्जाचे, ते मागे पुढे झाले तर काही प्रॉब्लेम्स होतात का, किंवा त्यांच्यासाठी काही सवलत वगैरे दिली जाते का? निश्चितच, कारण बचत गटाकडे बँकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा कमर्शियल नसून सोशल आहे. सोशल बँकिंगचा भागच म्हणजे बचत गट म्हणता येईल. आणि अशा वेळी आम्ही गोदावरी अर्बनच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात बचत गटांना अर्थपुरवठा केलेला आहे, तर त्यात सुरुवातीला काळजीच ही घेतलेली आहे की त्यांना नेमकं कुठल्या उद्योगाकरता त्यांनी ह्या पैशाचा उपयोग करावा, त्या उद्योगाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. त्याकरता मार्केट त्यांना आम्ही उपलब्ध करून देत असतो आणि सोबतच काउन्सिलरची सुद्धा सोय आम्ही आमच्या इथे करून दिलेली आहे. एकूणच सर्व प्रकारचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देत असतो. आणि अशावेळी ऍक्सिडेंटली काही महिला थकीत या राहत असतात, त्यामुळे खरंच त्यांचं थकीत होण्याचं कारण काय आहे, त्या विलफुल डिफॉल्टर आहेत का हे बघितलं जातं. आणि अशा वेळी इतर महिलांच्या माध्यमातून त्यांची हमी घेऊन बँकेतर्फे त्यांना सवलत दिली जाते आणि नेहमीच तिथे सॉफ्ट कॉर्नर हा ठेवला जातो. नक्कीच. अनिल कुमार सरांकडे मी जाते. सर, जर एखादा बचत गट आहे, त्यांनी बचत गट स्थापन केलेला आहे, त्यांना खूप छान असं प्रगती देखील त्यांनी साधलेली आहे, खूप छान असा नफा देखील त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मिळत आहे, मग अशा वेळेला अशा बचत गटांसाठी खरं तर शासनानं आणखीन काही उपाययोजना करणं गरजेचं आहे असं वाटतं का? नाही, नक्कीच शासनाने याचा विचार केलेला आहे. आणि जे चांगले गट चालत आहेत, ज्यांची उत्पादनं चांगली आहेत, त्यांना आणखीन पुढच्या टप्प्यावरती, म्हणजे जसं की आज इंटरनेटच्या माध्यमातून ही सर्व उत्पादनं यांच्या माध्यमातून एकावरती सर्व उपलब्ध दिली जाऊ शकतात. त्यासाठी सुद्धा शासनाच्या मार्फत मदत करण्यात येते. त्याचबरोबर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मोठमोठ्या शहरामध्ये बचत गट प्रदर्शनं भरवली जातात. जशी प्रत्येक जिल्हा स्तरावरती दरवर्षी आम्ही बचत गटाची विक्री प्रदर्शनं भरवतो. त्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बचत गट, त्याचबरोबर इतर राज्यातील सुद्धा चांगली उत्पादनं असणारे बचत गट सहभागी होतात आणि त्यांच्या उत्पादनांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती विभागीय स्तरावरती म्हणजे प्रत्येक डिव्हिजन लेवलला, म्हणजे पुणे विभागामध्ये, पुणे शहरामध्ये, त्याचबरोबर राज्य स्तरावरती सुद्धा मुंबईला महालक्ष्मी सरस भरवण्यात येतं आणि संपूर्ण राज्याची मोठी बाजारपेठ ह्या बचत गटांना उपलब्ध करून दिली जाते की ज्यांची ऑलरेडी चांगली उत्पादनं आहेत, ती उत्पादनं अतिशय पुढं चांगल्या प्रकारे यावीत. त्यांचं जे पॅकेजिंग वगैरे जे चांगलं आहे ते आणखीन चांगल्या प्रकारे करून त्यांना रजिस्ट्रेशन मिळवून देऊन पुढं मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री व्हावी. त्यांना देश पातळीवरती सुद्धा नवी दिल्लीला सरस भरवलं जातं आणि तिथं सगळ्या राज्यातील लोक येतात. शासनाच्या विविध एजन्सी मार्फत सुद्धा बचत गटाच्या उत्पादनांना तिथं विक्रीची पुढची ऑर्डर सुद्धा मिळते आणि संपूर्ण देश पातळीवरती त्यांना बाजारपेठ शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे दीपक यांचा. दीपक, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो, बोला. हा, माझं नाव दीपक ठाकूर आहे, भिवंडीवरून बोलतो मी. सर, आमचं पण बचत गट आहे, कुलस्वामिनी बचत गट म्हणून. 15 जणी आहेत बचत गटात. तर जो बचत गटावर कर्ज दिला जातो त्यासाठी किती व्याज वार्षिक पकडला जातो हे मला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. आणि बोला. हा, आणि जो शेवटचे वगैरे जे हप्ते असतात ते महिला उद्योगासाठी दिले जाते. तर उद्योग आम्ही सध्या करतोय, शिवणक्लासचा उद्योग करतोय. तर जो उद्योगाचे आम्ही हप्ते सुरळीत भरतो, शेवटचे काही हप्ते असतात ते माफ वगैरे असतात का, असं मला जाणून घ्यायचं. नक्कीच. धनंजय सर, काय सांगाल? खूप अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मला एक विनंती करायची आहे की आपण ही अपेक्षाच करू नये की बँकेनी हे कर्ज माफ करावं, कारण बँकेमध्ये येणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो आणि प्रत्येक आलेल्या पैशाला व्याजासह तो मागच्या क्षणी बँकेला परत करायचा असतो. अशावेळी तुम्हाला जर तुमच्या उद्योगामध्ये अडचण आलेली असेल तर अशावेळी बँक निश्चितच तुम्हाला काउन्सिलरच्या माध्यमातून, तज्ज्ञांच्या माध्यमातून मदत करण्याकरता ही सातत्याने तयार असते.
पण कुठल्याही प्रकारचे असे हप्ते माफ केल्या जात नाही, किंवा मला असं वाटतं की आपण अशा काळामध्ये आज कार्यरत आहोत की तिथे माफी किंवा अशा अपेक्षा आपण करणं खरंच संयुक्तिक ठरणार नाही. नक्कीच मी दिलीप सरांकडे जाते. सर, खरं तर महिलांना आणि तरुण मुलींना या क्षेत्राकडे जर का वळवायचं असेल तर ते कसं वळवावं? याच्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे मानसिक तयारी करायला पाहिजे. आपल्याला काय उद्योग करायचा आणि कोणत्या क्षेत्रामध्ये वळायचं त्यातून महिलांनी आपण ठरवायला पाहिजे. आणि त्याच्यातून बचत मधून जे लहान लहान गोष्टी असतात ज्या आपण आता सॅनिटरी नॅपकिन, गोल्ड पॉलिश, शेळी पालन, कुक्कुट पालन, जे बचत गटातून जे ग्रामीण मध्ये जे लहान लहान गट आलेले आहेत त्यांचा खूप चांगला याच्यामध्ये आता प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत, कारण की खूप चांगल्या याच्यात आलेले आहेत. आणि आता हे जे बँकेचे जे आता सरकारी बँकेपेक्षा आता पतसंस्था, क्रेडिट सोसायटी ह्या बँकेचं खूप चांगलं कॉर्पोरेट आता त्याला आपल्या बचत गटांना मिळत आहे. मायक्रो फायनान्स वाले आता मागत जात आहेत आणि बचत गट खूप चांगल्या याच्यात पुढे येत आहेत आता. नक्कीच. मी त्रिवेणींकडे जाते. त्रिवेणीताई, खरं तर बचत गटामार्फत महिला आहेत त्या स्वतःची प्रगती साधतच असतात, मात्र त्यांचे हे कलागुण आहेत, त्यांना देखील खरं तर समाजातून देखील त्यांचं कौतुक झालं पाहिजे. आणि अशा कष्ट करणाऱ्या या सर्व महिलांसाठी खरं तर उपक्रम राबवणं देखील गरजेचं आहे, असं नाही का वाटत? नक्कीच. कारण की या ज्या महिला आहेत यांची सामाजिक परिस्थिती म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही सगळी बघता त्यातून ज्या पद्धतीने ते पुढे येऊ घातलेले आहेत तर त्यांचं नक्कीच जे काही काम आहे ते कौतुकास्पद आहे. आणि मूळ मला या ठिकाणी सांगायला आनंद असा वाटेल की महिला ज्या आहेत म्हणजे आम्ही मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या महिलांसोबत काम करतो, तर या महिला अशिक्षित पासून तर अगदी आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या महिला पण आहेत. मग या महिलांची निवड आम्ही वेगवेगळ्या पातळीवरती पण करतो. मग त्यातून आम्ही प्रेरिका म्हणून काही महिला निवडल्या जातात की ज्या महिला गावातल्या गावात राहून गट बांधणीचं काम करतात. त्याच्यानंतर वर्धिनी म्हणून आम्ही आणखीन एक काडर निवडतो की त्या वर्धिनी म्हणजे स्वतःच्या गाव सोडून दुसऱ्या गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये जाऊन त्या 15 दिवस महिनाभर मुक्कामी राहतात आणि त्या ठिकाणी स्वयंसहायता गट बांधणीचं काम करतात. पुस्तक लेखनिक म्हणजे मला इथे सांगायला आणखीन आनंद वाटतो की साधारण लग्न झाल्यानंतर मुलीचं लग्न शिक्षण झालं की लागलीच लग्न केलं जातं आणि लग्न झाल्यानंतर तिनं हातामध्ये पेन, वही, पुस्तक काही पकडलेलं असतंच असं नाही. अशा पद्धतीचं वातावरण खूप कमी जणींना मिळतं. परंतु आमच्याकडे समूहामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत अक्षरशः त्यांनी 15 ते 20 वर्षानंतर पेन हातात घेतलेला आहे. आणि आज या महिला ते ज्यावेळेस त्यांच्या गटाची पुस्तकं लिहित असतात तर त्यांचं लेखन आता जवळपास लाखाच्या आणि करोडच्या रकमेमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे हे नक्कीच उल्लेखनीय आहे. आणि त्यांचा जो आहे म्हणजे आपण जो सन्मान आहे तो वेळोवेळी नक्की आम्ही आमच्या स्तरावरती, राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती हा आम्ही करत असतो. आणि मला आणखीनही सांगायला आवडेल की असे वेगवेगळे आम्ही काही काडरही निवडतो. जसं की मगाशी आपण विचारलं होतं की महिलांना उद्योगाच्या कोणकोणत्या संधी आहेत, तर त्याच्यामध्ये ज्या महिला शेती करतात तर त्यांनी आणखीन आधुनिक पद्धतीनं आणि तेही ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आता सध्या खूप सारं महत्व आलेलं आहे, या दोघांचाही समन्वय साधून शेतीतली उत्पादकता कशी वाढवू शकेल यासाठी आम्ही कृषी सखी ह्या गटाच्या माध्यमातूनच निवडतो, त्यांनाही प्रशिक्षण देतो. आज या महिलांनी त्यांच्या गावामध्ये जाऊन म्हणजे त्यांचं गाव आणि त्यांच्यासोबत इतर गाव सगळ्या गटामधल्या ज्या काही शेतकरी महिला आहेत त्यांना एकत्रित करून शेती कशी केली पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं केलं पाहिजे, दशपर्णी अर्क कसा बनवला पाहिजे, त्याचा उपयोग काय आहे ते इतकं सुंदर पद्धतीनं मांडतात की म्हणजे आपल्यालाही विश्वास बसत नाही की त्या नक्की त्यांचं शिक्षण काय असेल. ऍग्री डिप्लोमा झालेल्या तर महिला नाही आहेत ना, अशा पद्धतीने त्यांना विचारलं जातं. अशाच आमच्या पशुसखी पण आहेत. ह्या पशुसखी ज्या आहेत साधारणतः आमच्या 7वी ते 10वी अशा पद्धतीनं शिक्षण झालेलं आहे. पण ते त्यांच्या गाव पातळीवरती जे काही शेळी पालक आहे किंवा शेळ्यांवरती ज्यावेळेस हे उपचार वगैरे करायला मागतात, शेळीला जो काही आजार होतो, त्यांना ताप आलेला आहे का, त्यांना जुलाब का होतात, त्यांचं वजन वाढवण्यासाठी त्यांना खुराक कोणता दिला गेला पाहिजे, शेळीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादा
बकरू त्यांना विकायचं असतं, जिथे त्यांना 3,000 रुपये मिळतात, तर त्याच बकऱ्याचे त्यांना 5,000 रुपये कसे मिळू शकतात? त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन काय करता येण्यासारखं आहे? कोणत्या पद्धतीची टेक अँड केअर घरगुती पद्धतीनं केली जाऊ शकते? तातडीनं त्यांना जर काही औषध उपचार करायचं असेल तर हर्बल ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं ती आपण दिली गेली पाहिजे? कोणकोणते आता पावसाळी असतील, उन्हाळी असतील किंवा हिवाळी असतील, वेगवेगळ्या काही साथी येतात, तर त्या साथीच्या वेळेस आपण कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? ह्या सगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण आमच्याकडे जे काही वेगवेगळे काडर आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी देत असतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे मत्स्यसखी पण आहे, व्यवसाय सखी पण आहे. व्यवसाय सखी छोटा छोटा व्यवसाय आपण कसा केला पाहिजे, व्यवसायाची निवड कशी केली पाहिजे, त्याचा लेखाजोखा कसा लिहिला पाहिजे, त्याच्यासाठी भाग भांडवल कसं असू शकतं, मार्केट कसं शोधायचं, आपल्या स्वतःमध्ये असणारं पोटेन्शियल काय आहे, मग त्या पोटेन्शियलला घेऊन आपण कोणता व्यवसाय उभा करू शकतो, जेणेकरून आपल्याला गावामध्ये चांगल्यापैकी अर्थार्जन कसं होऊ शकतं. कारण की काही व्यवसाय असे असतात की आपण गावामध्ये राहून सुद्धा खूप चांगल्या उत्तम प्रकारे करू शकतो आणि त्याच्यातून चांगल्यापैकी आपल्याला पैसाही मिळू शकतो. आणि काही व्यवसाय असे असतात की तुम्ही गावातल्या गावात राहून करून त्याच्यासाठी मार्केट आपल्याला बाहेरही शोधायला लागतं. नक्कीच. यासोबत मला बोला. कारण की याच्यामध्ये आणखीन काही मॉडेल्स आहेत आमच्याकडे. बँक सखी म्हणून आहे, एफएलसीआरपी म्हणजे फायनान्शियल लिटरसी करणारी जी सखी आहे, म्हणजे महिलांमध्ये आर्थिक व्यवहार कसे करायचे, बँकांसोबतचे सहसंबंध कसे वाढवायचे, बँकांमध्ये जाऊन आपण पैशांचं देवाणघेवाण असेल किंवा स्लीप भरणं असेल, धनादेशानं सगळं काही व्यवहार करणं असेल, म्हणजे ह्या सगळ्या बाबी त्यांना शिकवल्या जातात वेळोवेळी. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत एक स्थिती अशी होती की घराच्या बाहेर ही महिला पडायला मागायची नाही, पण तीच महिला तिचं घर, तिचं कुटुंब, तिचा समूह याच्यासोबत तिचा स्वतःचा असणारा व्यवसाय सहित गटाचा व्यवसाय किंवा गावामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं स्वतःची एक इमेज त्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे नक्कीच. खरं तर त्रिवेणीताई सांगतात त्यावरून हे फार मोठा खरं तर हा व्यवसाय. आणि त्रिवेणीताईंनी जसं सांगितलं त्याप्रमाणे असं योग्य जर मार्गदर्शन त्यांना मिळालं, बँकेचे व्यवहार असतील किंवा तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे, इथपासून ते तो व्यवसाय प्रगतिशील होण्यासाठी काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचं खरं तर योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे, खारघरवरून हा फोन आलेला आहे अलका यांचा. अलका, काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम बोला. माझे 2001 पासून बचत गट चालू आहेत, तर त्याच्यामध्ये 450 महिला आहेत. आणि माझं कसं टेलरिंगचे क्लासेस असल्यामुळे आहे ना, मी महिलांना भरपूर शिकवलेले आहे. तर आता तुमच्याकडून म्हणजे आम्हाला जर बचत गटांना काही मशीन वगैरे, काही गारमेंटचं काम वगैरे भेटू शकेल का? आणि आमचे 2001 पासून कंटिन्यू बचत गट न विवाद होता एकदम मस्त चालू आहेत, कसलाही प्रश्न नाही. 450 महिला आम्ही एकत्र येऊन हळदी कुंकू वगैरे सगळं म्हणजे एकदम मस्त करतो. आणि आम्हाला म्हणजे बचत गट काहीतरी म्हणजे एक गारमेंट किंवा घर बसल्या उद्योग असे मिळतील का तुमच्याकडून? नक्कीच अर्चनाताई. नक्कीच मिळू शकेल. खूप काही असे उद्योग आहेत की बचत गट सर्व मिळून करू शकतात, पण त्या तुमच्या विभागामध्ये ज्या काही गारमेंट्सच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीजला तुम्ही जाऊन जर व्हिजिट दिली तर ते एक घरी काम करायला पण देतात त्या महिलांना. हे आम्ही अवेलेबल म्हणजे आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्ही आलात तर नक्कीच आम्ही पण तुम्हाला मदत करू. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या आसपास ज्या काही मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत किंवा जे काही मोठे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगांना जर तुम्ही जाऊन भेट दिली की आम्ही असं बचत गट आहे आमचा, तुमचं जे काही त्यांना फॅक्टरीज ज्या आहेत त्यांना बाहेर काम दिलेलं त्यांना फार सोपं असतं, कारण आज त्यांना तिथे कामगार लावून काम करणं त्यांना जास्त सॅलरी पे करावी लागते, त्यापेक्षा ते काम आउटसोर्सिंग करतात, म्हणजे ते काम बाहेर दिलं जातं. तर तुम्ही अशा फॅक्टरीजला तुमच्या आजूबाजूला कुठे फॅक्टरीज आहेत का त्याची माहिती घ्या. त्याची माहिती घेतल्यानंतर तुम्ही त्या फॅक्टरीला व्हिजिट करा, त्यांना सांगा की साहेब आमचं असं एवढ्या महिन्यापासून एवढ्या वर्षापासून आमचा बचत गट आहे, आम्ही एवढ्या सगळ्या महिला आहोत आणि आम्ही कारण महिला फार प्रामाणिक असतात आणि कष्टाळू असतात आणि हे नक्कीच एकदम 100% एकदम खरं आहे ही गोष्ट. तर तुम्ही हे समजून सांगा की आम्ही ह्या गोष्टी तुम्ही जसं ट्रेनिंग द्याल तुम्हाला जसं काही हवं ते आम्ही इझिली करून देऊ शकतो. आणि तुम्ही त्यांना अप्रोच करा. बघा कधी असतं आपण काही गोष्टी मिळवण्यासाठी ना आपल्याला थोडेफार फार खस्ता खावे लागतात. म्हणजे एकदा गेलात, एखाद्याने नाही म्हटलं, दुसऱ्या ठिकाणी गेलात, दुसऱ्याने नाही म्हटलं, तिसऱ्या ठिकाणी गेलात, तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढत जाईल. मी कुठे चूक केली,
मी कुठे कमी पडली, मी कुठे काय कमी बोलली, मी अजून काय बोलायला पाहिजे ते ऍड करून जेव्हा तुम्ही छानसं बोलाल ना आणि आपल्या गोष्टी जर मांडणार ना तुम्ही, तर डेफिनेटली तुम्हाला त्या उद्योगांमधून घरी काम मिळेल आणि तुम्ही त्या महिलांना छानसं घरच्या घरी सर्व काही अवेलेबल करून देऊ शकता. नक्कीच अनिल कुमार सर, खरं तर या अशा गरजू महिलांना काही मदत होऊ शकते का? त्यांना एखादं साधन सामुग्रीची गरज असेल मात्र ती घेण्याची त्यांची परिस्थिती नसेल, तर अशा वेळेला अशा गरजू महिलांना काही मदत होऊ शकते का? अगदी नक्कीच. शेवटी कसं आहे की नुसतं एका बचत गट स्थापन करून बँकेकडून कर्ज देऊन त्याची पूर्ण प्रगती होऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण इतर सर्व ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या मार्फत आपण मदत करू शकत असतो. जसं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना घरकुल मंजूर करून देतो. एका घरकुलाला साधारणपणे 1.5 लाख रुपयाचं आपण अनुदान त्या महिलांना देतो. मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद वाटतो की मी परवा आमच्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना काही परित्यक्ता महिलांनी अतिशय सुंदर प्रकारे घर बांधलेलं आहे, घरात किचन कट्टा केलेला आहे, संडास बाथरूमची सोय केलेली आहे आणि त्या बचत गटातील त्या महिलेला आम्ही शासनामार्फत आता गॅसचं कनेक्शन सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. आणि काही गावामध्ये आम्ही आमच्या ह्या बचत गटातील महिलांना एकेका गावात 150 पेक्षा जास्ती घरकुलं मॅडम उपलब्ध करून दिलेली आहेत आणि बँकेमार्फत कर्ज देऊन व्यवसाय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत विविध यंत्रसामुग्री, त्याचबरोबर समाज कल्याण विभागामार्फत पिठाची चक्की, शिलाई मशीन हे सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर महिला आर्थिक विकास मंडळ आणि इतर महामंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, प्रशिक्षण, असं आपण ज्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतो, कृती संगम म्हणतो, अशा प्रकारची मदत आम्ही केलेली आहे आणि आपण बचत गटांना तशी करू शकतो आणि तसं शासनाचं धोरणही आहे. नक्कीच. खरं तर शासनाचं धोरण देखील खूप छान आहे. महिला बचत गटासाठी देखील ते अनेक उपक्रम राबवत असतात आणि महिलांसाठी खरं तर अनेक होईल त्या पद्धतीने मदत करत असतात. बँकेकडून देखील महिलांना खरं तर कर्ज मिळत असतं आणि त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खरं तर प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळं आपल्याला जर मोठ्या पगाराची नोकरी नाही आहे तर आपण काहीच करू शकत नाही असं काही नाही आहे. कारण आजचा जो कार्यक्रम होता तो यासाठीच होता, ज्या महिला, गरजू महिला, ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, ज्यांच्याकडे त्यांचं वय देखील आता निघून गेलेलं आहे आणि आता या महिला बचत गटामध्ये खरं तर वयाची मर्यादा नाही आहे, शिक्षणाची पात्रता पाहिली जात नाही, फक्त तुमच्या कलागुणांना इथं वाव आहे आणि तुमच्या कलागुणांमधूनच तुम्ही व्यवसाय करू शकता आणि खूप छान करू शकता. खरं तर सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यांनी इतकं छान खरं तर मार्गदर्शन केलेलं आहे. आपण असे वेगवेगळे विषय खरं तर या विशेष कार्यक्रमामधून घेतच असतो. उद्या देखील असाच एक छान विषय घेऊन मी तुम्हाला भेटणारच आहे. मात्र आता इथेच थांबते. नमस्कार.